आज आपण खास उन्हाळ्यासाठी मस्त अशी कांद्याची मसाला भाकरी तयार केलेली आहे। उन्हाळ्यामध्ये पोळी भाजी किंवा वरण भात खायला आपल्याला कंटाळा येतो, काहीतरी चटपटीत हवं असतं। त्याकरता आज आपण मस्त अशी ही मसाला भाकरी तयार केली आहे। याशिवाय इथे मी यामध्ये पांढरा कांदा वापरलेला आहे। पांढरा कांदा औषधी असतो, गुणकारी असतो। याशिवाय उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या कांद्यामुळे शरीराला थंडावा भरपूर मिळतो। पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत। पचन सुधारण्यासाठी हा पांढरा कांदा मदत करतो। याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पांढरा कांदा मदत करतो। असे पांढऱ्या कांद्याचे भरपूर औषधी गुणधर्म आहेत। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या कांद्याचं सेवन अवश्य करा। पांढऱ्या कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतं। त्यामुळे पांढरा कांदा आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 5 ते 6 पांढरे कांदे घेतलेले आहेत, लहान आहेत। पांढऱ्या कांद्याला इथे मी दोन्ही टोकं काढून घेतलेले आहेत। यानंतर याला अशा पद्धतीने वरचं साल काढून घ्यायचं आणि व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। तर इथे बघा मस्त असे हे पांढरे कांदे मी घेतलेले आहेत। आता हे पांढरे कांदे चांगले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। ओबडधोबड चिरून घेतले तरीही चालतील। मधला जो देठ असतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हे कांदे जे आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। चिरल्यानंतर कांद्याला आपल्याला बारीक करून घ्यायचा। याकरता मी व्हेजिटेबल चॉपरचा उपयोग केलेला आहे। तुम्ही बारीक बारीक सुरीने देखील चिरू शकता। कांदा एकदम बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे कांदा बघा मी बारीक करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर पांढरा कांदा नसेल तर रेग्युलर जो आपण कांदा वापरतो तो कांदा वापरला तरी सुद्धा चालेल। पण पांढरा कांदा उन्हाळ्यामध्ये खाणं फायदेशीर असतं, शरीराला थंडावा मिळतो। तर आपण एका परातीमध्ये हा कांदा काढून घेऊ। साधारण 1 कप हा कांदा होईल। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं, लसूण, मिरचीचा ठेचा। 1 इंच आलं, 3 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हा ठेचा घातल्यामुळे भाकरी जी आहे ती एकदम स्वादिष्ट तयार होते। त्यामुळे ठेचा अवश्य तयार करून घ्या। यानंतर मसाले घालूया। 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, पाव चमचा ओवा घेतलेला आहे। चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूया। अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे। भाकरीचा स्वादिष्टपणा वाढण्यासाठी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मस्त अशी फ्रेश कोथिंबीर घालायची, यामुळे भाकरी अजूनच चविष्ट बनते। यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत तेल। तर इथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता। तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल घातल्याने भाकरी जी आहे ती मस्त अशी खुसखुशीत तयार होते। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याचं जे पाणी आहे ते निघेल आणि ह्या कांद्याच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला कुठेही आपलं साधं पाणी वापरायचं नाही आहे। इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ लागेल तसं आपण इथे वापरणार आहोत। सध्या मी अर्धा कप घेतलेला आहे। 1 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ जे आहे ते आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचं आहे। पीठ लूज किंवा खूप असं मऊसर असता कामा नये, असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे। कारण भाकरी जी आहे ती आपल्याला खुसखुशीत आणि कडक अशी तयार करायची आहे, लुसलुशीत भाकरी तयार करायची नाही आहे। तर हे सगळं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। आता तरीसुद्धा हे पीठ एकदम नरम आहे, त्यामुळे पाव कप गव्हाचं पीठ मी अजून ह्यामध्ये घातलेलं आहे। आता ह्याला चांगलं मी असं मळून घेते आहे आणि मस्त असा गोळा तयार करून घेते। इथे एकूण मला 1.25 कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि हा मस्त गोळा तयार झालेला आहे। आता याला विश्रांतीसाठी ठेवायचं नाही आहे, कारण विश्रांतीसाठी ठेवलं तर कांदा तेवढंच पाणी सोडेल, त्यामुळे हे विश्रांतीसाठी ठेवायचं नाही आहे। पिठातला एक गोळा आपण काढून घेतला आणि त्याला मस्त असं चांगलं मळून घेतलेलं आहे। आता सुकंच गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि इथे आपल्याला ही भाकरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे। हे लाटलं तरीसुद्धा चालतं, थापलं तरीसुद्धा चालतं। तर इथे लाटणीने पटकन होतं, त्यामुळे आपण लाटणीने लाटून घेऊया। भाकरी म्हणजे जाडच असते, त्यामुळे इथे आपण ही जाडच ठेवणार आहोत। तर इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता, बाजरीचं पीठ वापरू शकता,
बेसन पीठ वापरू शकता किंवा मग तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. वेगवेगळ्या पिठांमध्ये तुम्ही ही कांद्याची भाकरी तयार करून घेऊ शकता. आज मी ते गव्हाचं पीठ वापरून ही भाकरी तयार केलेली आहे. इथे बघा, अशा पद्धतीने तुम्ही थापून पण घेऊ शकता, पण थापायला वेळ लागतो, त्यामुळे गव्हाचं असल्यामुळे लाटता येतं आपल्याला, तर लाटून घ्यायची. तर ही भाकरी आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपण ह्याला शेकून घेऊया. इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. लोखंडी तव्यावर मस्त खुसखुशीत कडक भाकरी होते, त्यामुळे लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे. भाकरी मस्त उलट करून घेऊया आपण. मंद आचेवर ह्याला मस्त दोन्ही साईडने खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. ह्यातला जो कांदा आहे तो कांदा कॅरमलाइज झाला पाहिजे इथपर्यंत ही भाकरी आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे, उलटसुलट करत करत. वरून तुम्हाला तूप किंवा बटर वापरायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. मी इथे तेलच वापरलेलं आहे, पण थोडं कमी घेतलेलं आहे, कारण आपण पिठामध्ये भरपूर तेल वापरलेलं आहे. तर ही भाकरी बघा, उलटसुलट करत करत मी मस्त अशी सोनेरी रंगावर भाजून घेतलेली आहे दोन्ही साईडने. तुम्ही पाहू शकता ही भाकरी किती मस्त तयार झालेली आहे. अगदी मस्त रुचकर ही भाकरी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ही आपण चाळणीमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीच्या भाकऱ्या तयार करून घेऊया. तर इथे घेतलेल्या साहित्यापासून 4 भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. ही भाकरी बघा मस्त अशी खुसखुशीत तयार होते आणि खायला पण स्वादिष्ट लागते. उन्हाळा आहे त्यामुळे ही भाकरी तुम्ही दह्यासोबतच खा, मस्त लागते दह्यासोबत. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद.